नमस्कार फ्युचर डॉक्टर्स. रिनेट 2026 ला आता फक्त 14 दिवस बाकी आहेत. हा 14 दिवस तुमचं रँक ठरवणार, तुमचं मेडिकल कॉलेज कुठलं असेल ते, आणि कदाचित तुमचं पूर्ण आयुष्य किंवा करिअर ठरू शकतं. कारण आता काही नवीन शिकण्याची वेळ नाही. आता वेळ आहे स्मार्ट रिव्हिजन, मॉक टेस्ट अनालिसिस आणि मॅक्सिमम स्कोर एक्स्ट्रॅक्शनची. जर तुमचं टार्गेट हे 650 प्लस किंवा 680 प्लस किंवा गव्हर्नमेंट MBBS सीट असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो. कारण आज मी तुम्हाला देणार आहे रिनेट सर्व्हिस साठी कम्प्लीट लास्ट म्हणजे 14 डेज मास्टर प्लॅन. या मास्टर प्लॅन मध्ये आपण डे वाईज स्ट्रॅटेजी बघणार आहोत, सब्जेक्ट वाईज रिव्हिजन प्लॅन, मॉक टेस्ट शेड्यूल आणि टॉपर लेवलच्या टिप्स. म्हणून हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता, फॉरवर्ड न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण हे पुढचे 14 दिवस तुमचं आयुष्य बदलू शकतं. चला तर मग बघूया आपण आता काय म्हटलेले. बघा, या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल मास्टर प्लॅन. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी जर काय असेल तर बघा, सगळ्यात आधी जर काय असेल त्याच्यावर बघा रिव्हिजन, मॉक टेस्ट, प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि एनसीईआरटी. म्हणजेच काय, या मास्टर प्लॅन मागचं रिझनच असं आहे की आपल्याला रिव्हिजन करायची, मॉक टेस्ट द्यायचे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि एनसीईआरटी आपल्याला रीड करायची. त्याच्यामध्ये त्याच्या आधी सगळ्यात आधी जर काय येईल तर रिव्हिजन क्रिएट्स द रँक. म्हणजेच काय, जेवढी जास्त रिव्हिजन करणार तेवढी तुमचं काय येणार आहे, रँक येणार आहे. म्हणून रिव्हिजन इज मस्ट. कारण वर्षभर केलेला अभ्यास या शेवटच्या 14 दिवसांमध्ये तुम्हाला रिव्हिजन करायचंय. म्हणून रिव्हिजन क्रिएट द रँक. म्हणून सगळ्यात आधी रिव्हिजन, या 14 दिवसामध्ये रिव्हिजनवर लक्ष द्या, जेणेकरून तुमची रँक वाढेल. दुसरं जे काय आहे, अॅक्युरसी क्रिएट्स द सिलेक्शन. कारण का, जेवढी जास्त अॅक्युरसी तेवढं तुमचं सिलेक्शनचे चान्सेस जास्त आहेत, तेवढी जास्त रँक येणार आहे. म्हणून रिव्हिजन आणि अॅक्युरसी या दोघी गोष्टी तुम्हाला या 14 दिवसांमध्ये मेंटेन करायचे आहेत, जेणेकरून तुमचं सिलेक्शन होईल किंवा तुमची चांगली रँक येण्याचा प्लॅन होईल. माझा बघा, पण रिव्हिजन आणि अॅक्युरसी पेक्षा सगळ्यात जर मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट गोष्ट असेल ती असेल कन्सिस्टन्सी. कारण विदाउट कन्सिस्टन्सी तुम्हाला रिव्हिजनही करता येणार नाही आणि अॅक्युरसी करता येणार नाही. म्हणून कन्सिस्टन्सी तुम्हाला ही मेंटेन करावं लागेल, जेणेकरून रिव्हिजन पण होईल, अॅक्युरसी पण होईल, सिलेक्शन पण होईल आणि रँक पण येईल. ठीक आहे. आता बघा, त्याच्यानंतर आपण काही 5 गोल्डन रूल्स बनवलेले आहेत या 14 दिवसांमध्ये. ते 5 गोल्डन रूल्स तुम्हाला फॉलो करायचे. त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो आहे डोंट स्टार्ट एनी न्यू चॅप्टर. तुम्हाला या 14 दिवसांमध्ये कुठलाही एक नवीन चॅप्टर चालू करायचं नाही, कुठलाही नवीन टॉपिक तुम्हाला चालू करायचा नाही आहे. हे लक्षात ठेवा. कारण का, नवीन चॅप्टर चालू करणार, त्याचे तुम्ही नोट्स घेणार, परत तो इट्स टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस ऍक्च्युअली. का, कारण वर्षभर केलेला अभ्यास आता हा रिवाइज करायचा आहे. आपल्याला कुठलाही नवीन चॅप्टर आता चालू करायचं नाही आहे. राईट. नेक्स्ट जे आहे, एनसीईआरटी इज युअर बायबल. आता बायबल का म्हणतोय, कारण एनसीईआरटी मस्ट आहे. तुम्हाला बघा, एनसीईआरटी मधून लाईन बाय लाईन क्वेश्चन्स येतात, तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन्स येतात. म्हणून तुम्हाला एनसीईआरटीची लाईन बाय लाईन रिव्हिजन करायची आहे. आणि कोणासाठी, तर जे हायेस्ट प्रायोरिटी चॅप्टर्स आहेत, कुठले, बायो आहे आणि केमिस्ट्रीसाठी आहे. आणि त्यातल्या त्यात तुमचा बायो जो आहे हा तुमचा काय आहे, हा 100% म्हणजे याच्यातनं तुम्हाला मार्क्स मिळतील. म्हणून एनसीईआरटीचं तुम्हाला रीड करायचे. त्याच्यानंतर तिसरा जो पॉईंट आहे आपला, रिवाइज शॉर्ट नोट्स ओनली. आता मी तुम्हाला आधीच बोललो की आपला मेन मोटो काय आहे, की आपल्याला रिवाइज करायचे, रिवाइज वरनं आपल्याला रँक ठरवायची. म्हणून तुम्हाला ज्या तुमच्या वर्षभर ज्या शॉर्ट नोट्स प्रोव्हाइड केले असतील किंवा आपले टीचर्स जे त्यांनी प्रोव्हाइड केलेले असतील किंवा तुमच्याकडे ज्या तुम्ही स्वतः बनवलेले असतील, त्या शॉर्ट नोट्स साठी तुम्हाला फॉलो रिवाइज करायचे आहेत. आता क्विक रिकॉल मध्ये काय येईल, तर फॉर्म्युला. जर केमिस्ट्री आणि फिजिक्स असेल तर भरपूर सारे फॉर्म्युले झाले, म्हणून तुम्हाला ते फॉर्म्युले रिवाइज करावे लागतील. त्याच्यानंतर जर केमिस्ट्रीचं बघितलं आपण, केमिस्ट्रीमध्ये रिएक्शन्स आला आणि बायोलॉजीमध्ये डायग्राम्स आला, तर तुम्हाला काय काय रिकॉल करायचंय, फॉर्म्युलेज रिकॉल करायचे, रिएक्शन्स रिकॉल करायचे आणि डायग्राम सुद्धा रिकॉल करायचे. चौथा जो पॉईंट आहे तो आहे गिव्ह मॉक टेस्ट अँड अनालाइज द मिस्टेक. ऑब्विसली मॉक टेस्ट जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या मिस्टेक कळणार नाही. म्हणून मॉक टेस्ट तुम्हाला आता या येणाऱ्या 14 दिवसांमध्ये देण्याचे. का, कारण अनालिसिस इज मोर व्हॅल्युएबल दॅन टेकिंग द मोर टेस्ट. बरोबर ना. तुम्ही 15 टेस्ट दिल्या आणि अनालिसिसच नाही केलं तर तुम्हाला कुठलाही त्या 15 टेस्ट मध्ये तुम्हाला एक व्हॅल्युएबल फीडबॅक भेटणार नाही. का, कारण अनालिसिस मुळेच तुम्हाला कळेल की तुम्ही कुठल्या एरियात वीक आहेत, तुम्ही कुठल्या एरियामध्ये तुम्हाला जास्त वर्क करावं लागेल, कुठल्या एरियामध्ये तुम्हाला रिव्हिजन करावं लागेल. म्हणून पॉइंट हा जो पॉइंट आहे, म्हणजे पॉइंट नंबर पॉइंट 4 हा जो आहे हा काय तुम्हाला मस्ट आहे. ठीक आहे, हा काय तुम्हाला मस्ट आहे. त्याच्यानंतर 5 नंबर जो आहे तो आहे स्लीप ऍटलीस्ट 7 आवर्स डेली. का, या 14 दिवसांमध्ये काय होऊन जाईल की मोस्ट ऑफ द स्टुडंट्स काय करतात, एक्सेस रिव्हिजन साठी झोप कमी घेण्याचं काम किंवा स्लीप कमी करून घेतात. सो या कंडिशन्स मध्ये तुम्हाला काय होईल की जर
तो प्रेशर, एक्स्ट्रा प्रेशर क्रिएट व्हायला लागेल. का? कारण कसं असते की कम्प्लीट स्लीप जर नसेल झालेली तर हा इम्पॅक्ट तुमचा मेमरी रिकॉल करण्यासाठी होतो किंवा तुमचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते डिक्रीज होईल. म्हणून तुम्हाला काय करायचंय याच्यामध्ये, एक प्रॉपर स्लीप घ्यायची. जर प्रॉपर स्लीप असेल तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन काय असेल, 100% असणार आहे. म्हणून एक प्रॉपर स्लीप तुम्हाला घ्यायची. ठीक आहे. हे 5 गोल्डन रूल्स तुम्हाला या येणाऱ्या 14 दिवसांमध्ये फॉलो करायचे. क्लिअर आहे? हा आपण एक 14 दिवसाचा डे बाय डे शेड्यूल बनवलेला आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात, जेणेकरून तुम्ही या 14 दिवसाच्या शेड्यूल नुसार वन बाय वन तुम्हाला काय करायचंय, प्रॉपर 1 to 1 डे 1 पासून तर डे 14 पर्यंत तुम्हाला युज करायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा मॉक टेस्ट स्ट्रॅटेजी. आता ही मॉक टेस्ट स्ट्रॅटेजी आपण कशी बनवायची तर बघा, सगळ्यात आधी डे 3 आहे, डे 6 आहे, डे 11 आहे आणि डे 14 आहे. तर आता बघा डे 14 म्हणजे काय, जो आता आजपासून सुरू करा. बेसिक मॉक लाईन काय करायचं तुम्हाला इथं, बेसिक मॉक लाईन अटेम्प्ट फुल नीट पेपर, एक पूर्ण पेपर अटेम्प्ट करायचा आहे. ठीक आहे. पूर्ण पेपर अटेम्प्ट करायचा आहे. नो डाऊट तुम्ही किती रिव्हिजन केली, काय केली, काय नाही. ते टॉपिक फुल नीट पेपर अटेम्प्ट केल्यानंतर तुम्हाला एक वीक टॉपिक लिस्ट बनवायची. काय करायची, तुम्हाला एक वीक टॉपिक लिस्ट बनवायची. याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला कळेल की आता येणाऱ्या 14 दिवसामध्ये आपल्याला कुठल्या वीक टॉपिकवर आपल्याला जास्त रिव्हिजन करायची आणि किंवा जास्त आपल्याला फोकस करायचा आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, हा दिस सेट्स युअर स्टार्टिंग बेंचमार्क. म्हणजे हा तुम्हाला आता सुरुवात होऊन जाईल की नेमकं आपल्याला कुठल्या वेने जायचंय. त्याच्यानंतर डे 11 ला काय करायचंय, तुम्हाला परत चेक करायचे. काय करायचे, चेक करायचे. काय चेक करायचे, कम्पेअर द स्कोर विथ डे 14. म्हणजे आपण जो डे 14 ला फुल नीट पेपर घेतला होता, तो आता 11व्या दिवशी आपल्याला काय करायचंय, परत अनालायसिस करायचे. मग इथून काय होईल, तुम्हाला आयडेंटिफाय द सिली मिस्टेक. इथून तुम्हाला सिली मिस्टेक्स मिळतील. काय मिळतील, सिली मिस्टेक मिळतील. म्हणजेच काय, अनालिसिस मॅटर्स मोर दॅन द एक्स्ट्रा डेज. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. हा काय इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे. त्याच्यानंतर डे 11 नंतर डे 6 ला काय करायचे, तुम्हाला स्पीड आणि अॅक्युरसी चेक करायची. ठीक आहे. मग याला तुम्हाला याच्यात काय करायचंय, तर तुम्हाला टाइम मॅनेजमेंटवर फोकस करायचंय. टाइम मॅनेजमेंटवर फोकस केला म्हणजे तुमची अॅक्युरसी इम्प्रूव्ह होईल. ठीक आहे. मग आता इथं टार्गेट काय ठेवायचं डे 6 मध्ये, की तो डे 11 पेक्षा हा डे 6 बेटर असला पाहिजे. डे 11 पेक्षा डे 6 काय असला पाहिजे, बेटर असला पाहिजे. मग तुमचा येतो फायनल डे 3, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय बघायचंय, फायनल मॉक बघायची. मग याच्यामध्ये बघा लार्ज सिरियस मॉक, एक शेवटची मॉक द्यायची तुम्हाला. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय ठेवायचं, कॉन्फिडन्स असू द्यायचा आणि सिलेक्शन असू द्यायचा. मग याच्यामध्ये तुमचा परफॉर्मन्स काय असला पाहिजे, 100% असला पाहिजे. ठीक आहे. कारण ही फायनल मॉक टेस्ट आहे. ठीक आहे. तुम्हाला मॉक टेस्ट स्ट्रॅटेजी लक्षात आली असेल तर याचा एक स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. याच्यानंतर आपण बघणार आहेत सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी आता बघणार आहे. तर या येणाऱ्या 14 दिवसामध्ये काय करायचंय, हायेस्ट प्रायोरिटी आपण बायोलॉजीला देणार आहे, कारण 360 मार्क्स आपल्याला तिथून येणार आहेत. सो त्याच्यामध्ये बघा तुम्हाला काय काय करायचे, रोज 4 ते 5 तासाचा तुम्हाला डेली अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आता एनसीईआरटी लाईन बाय लाईन एव्हरी वर्ड काउंट्स. का, आता वर्षभर तर अभ्यास केलेला आहे. सो तुम्ही जे हायलाइट्स केलेले असतील किंवा तुम्ही जे काही नोट्स, चिकी नोट्स बनवलेले असतील तर तुम्हाला लाईन बाय लाईन रीड करायचं आहे. त्याच्यानंतर ऑब्व्हियसली मास्टर ऑल द डायग्राम्स अँड टेबल्स. ऑब्व्हियसली सगळ्या डायग्राम्स तुमच्या पाठ असल्या पाहिजेत, तिथले बायोलॉजी मध्ये जे काही टेबल्स असतील ते. त्याच्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तुम्हाला डेली सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. हे तुमचं सिलेक्शन करेल, कारण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मस्ट आहे. काय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन मस्ट आहे. आता खाली दिलेले ते टॉपिक्स. त्याच्यानंतर दुसरा सब्जेक्ट येतो, तो येतो तुमचा केमिस्ट्रीचा. याचाही तुम्हाला अगेन 3 ते 4 तास अभ्यास करायचा आहे. परत तुम्हाला बघा केमिस्ट्रीमध्ये 3 सेक्शन असतात, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक आणि फिजिकल. त्याच्यामध्ये इनऑर्गॅनिक मध्ये काय, तुम्हाला एनसीआर जी ती कव्हर रीड, लाईन बाय लाईन रीड करायची. ऑर्गॅनिक मध्ये फक्त नेम रिएक्शन्स आणि त्यांचे जे काही कन्व्हर्जन्स असतील ते विचारायचे. कारण का, तुम्हाला नेम रिएक्शन्स या भरपूर साऱ्या आहेत. म्हणून तुम्हाला त्याचं काय करावं लागेल, एक चार्ट बनवून घ्या. तो चार्ट जर बनवला तर तो तुम्हाला काय करायचा आहे, रिवाइज करायचा आहे. करेक्ट. त्याच्यानंतर फिजिकलचं जर सेक्शन बघितला तर याच्यामध्ये भरपूर सारे फॉर्म्युला असतात आणि न्यूमेरिकल असतात. पण तुमचे जर फॉर्म्युले पाठ असतील तर न्यूमेरिकल तुम्हाला सोपे जातील. पण याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचे, त्याच्यात तुम्हाला कन्व्हर्जन्स लक्षात ठेवायचे. काय लक्षात ठेवायचे, कन्व्हर्जन्स म्हणजे जूल टू किलो जूल, बरोबर ना, डिग्री सेल्सिअस टू केल्विन. ठीक आहे. या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या. आणि ऑब्व्हियसली आता फिजिक्सला आपण मिनिमम 2 तास भरपूर झाले. तुम्हाला जी काही फॉर्म्युला शीट प्रोव्हाइड केलेली असतील त्या फॉर्म्युला शीटचं तुम्हाला रिवाइज करायचंय. थोडे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे सॉल्व्ह करा आणि तिथं पुस्तकात तुमच्या बुकमध्ये फ्रिक्वेंटली आज कन्सेप्ट रिव्हिजन दिलेले असतात, ते तुम्हाला करायचे. पण याच्यामध्ये बघा अवॉइड लेंदी थेअरी.
का आपल्याला फक्त फोकस ठेवायचा आहे, न्यूमेरिकल्सवर फोकस ठेवायचा आहे या फिजिक्स सब्जेक्टसाठी. बघा सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी आपण बघितली, बायोलॉजी मध्ये काय करायचे तुम्हाला, केमिस्ट्रीत काय करायचे आणि फिजिक्स मध्ये पण काय करायचे. आता आपण नेक्स्ट बघू. मग बघा हाय वेटेज टॉपिक्स दिलेले आहेत फोकस झोन मध्ये. जर बायोलॉजीचं बघितलं तर तुम्हाला हा सेल बायोलॉजी इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, बायोटेक्नॉलॉजी इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, रिप्रोडक्शन इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, इकोलॉजी आहे, जेनेटिक्स आहे आणि ह्युमन फिजिओलॉजी आहे. इकडे केमिस्ट्री पिरियडिक टॉपिक्स मध्ये जर बघितलं तर पिरियडिक टेबलवरनं भरपूर क्वेश्चन येतात. केमिकल बॉन्डिंग इज व्हेरी मस्ट, ऑर्गॅनिक कन्व्हर्जन तुम्हाला लक्षात आले पाहिजे, डीएनए ब्लॉक आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा जास्त आहे. बघा याला 16 मार्क्स. तर हे आहे. त्याच्यानंतर तुमचं ऑर्गॅनिक कन्व्हर्जन आले, त्याच्यानंतर तुमचे काय आले, केमिकल बॉन्डिंग आले. त्याच्यानंतर फिजिक्सचं जर बघितलं तर फिजिक्स मध्ये मॉडर्न फिजिक्स जास्त इम्पॉर्टंट आहे, करंट इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रोस्टॅटिक आणि ऑप्टिक्स. ठीक आहे, हे झालं तुमचं. हा काय हाय वेटेज टॉपिकचा फोकस झोन आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. हा 100% तुम्हाला करावा लागणार आहे. ठीक आहे, तर फुल फोकस काय करायचंय तुम्हाला, फुल फोकस ठेवायचा आहे, म्हणजे मोर तुमची काय येणार आहे, रँक येणार आहे, हे लक्षात ठेवा. याच्यानंतर काय काय मिस्टेक्स तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत, या सुरुवात तेच की स्टार्टिंग न्यू चॅप्टर तुम्हाला करायचं नाही आहे. कुठलाही नवीन चॅप्टर चालू करायचं नाही, तुम्हाला कुठलेही वन शॉटचे व्हिडिओ पाहायचे नाहीयेत. कारण का आता तुमचं फुल फुल फोकस कुठे पाहिजे, रिव्हिजन ओनली, त्याच्यावर पाहिजे, रिव्हिजन ओनली. तुम्हाला मॉक टेस्ट द्यायचे, मॉक टेस्ट विदाउट अनालिसिस, पण मॉक टेस्ट द्या, पण कसं करायचंय, विथ अनालिसिस द्यायचे. काय करायचंय, विथ अनालिसिस द्यायचे. ठीक आहे, एक स्ट्रॅटेजी लक्षात ठेवा. आणि दुसऱ्यांबद्दल कम्पेअर करूच नका. तुमचं प्रिपरेशन आहे, तुमचं रँक आहे, तुमचं सिलेक्शन होणारच आहे. जर प्रिपरेशन प्रॉपर असेल तर सिलेक्शन होणारच आहे, प्रिपरेशन प्रॉपर असेल तर रँक येणारच आहे. म्हणून कोणासोबतही कम्पेअर करू नका. आणि स्लिपिंग अंडर द 6 आवर्स, कमीत कमी 6 ते 7 तासाची झोप तुम्हाला या 14 दिवसांमध्ये घ्यायची आहे. नाहीतर तुमचं पूर्ण वर्षाचा जो काही अभ्यास केलेला आहे तो तुमचा वाया जाणार आहे. म्हणून स्लीप तुम्हाला प्रॉपर घ्यायची आहे, हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतर हे ऑब्विसली याचं जास्त काही नाहीये, याच्यामध्ये तुम्ही आपण जे डिस्कस केलेलं आहे तेच आपण एक जस्ट मॅप मध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आता याच्यामध्ये हे स्ट्रॅटेजी बनवलेली एनसीईआरटी मॅरेथॉन चेक मध्ये ऑल डायग्राम चेक करायचे तुम्हाला, ऑल टेबल्स आहेत, ऑल रिएक्शन्स आहेत, एक्सेप्शन्स आहेत, ऑल फॉर्म्युलाज आहेत. हे बघून घ्या, डे 9 मध्ये तुम्हाला येणार आहे. आता हे ऑल टेबल झाले, ऑल रिएक्शन झालं, ऑल एक्सेप्शन झाले, ऑल फॉर्म्युला झाले, बोल्ड टेक्स्ट. म्हणजे हे तुम्हाला जस्ट एकदा रीड करायचे. ठीक आहे, कारण तुमचा ऑलरेडी फोकस कशावर असला पाहिजे, रिव्हिजनवरच आपल्याला आता फोकस द्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा फायनल जे लास्टचे 3 दिवस असतील त्याच्यात काय करायचे, तर त्याच्यामध्ये बघा लास्ट सिरियस मॉक टेस्ट तिसऱ्या दिवसावर म्हणजे आधी, तर तुम्हाला एक फुल मॉक टेस्ट द्यायची, त्याच्यावर तुम्हाला अॅक्युरसी ठेवायची, कॉन्फिडन्स ठेवायचा. जेवढे स्मार्ट क्वेश्चन घेणार तेवढी तुमची सिलेक्शनची स्ट्रॅटेजी वाढणार आहे. आणि काय करायचे, आयडेंटिफाय युअर बेस्ट परफॉर्मिंग सेक्शन, इथं तुमची फुल इंटेन्सिटी असली पाहिजे. दुसरा जो डे तो अल्ट्रा लाईट रिव्हिजन, एक नॉर्मल रिव्हिजन मारायचे, फॉर्म्युले पाठ करायचे, फक्त इथं डेरिवेशन तुम्हाला करायचे नाही. ठीक आहे, ज्या इम्पॉर्टंट ऑर्गॅनिक रिएक्शन्स आहेत त्या इम्पॉर्टंट ऑर्गॅनिक रिएक्शन तुम्हाला इथे करायचे, तुम्हाला इम्पॉर्टंट डायग्राम पण करायचे. ठीक आहे, त्याच्यानंतर एनसीईआरटी हायलाइटेड पॉइंट्स हे मस्ट आहे. हे काय आहे, हे मस्ट आहे, कारण हे खूप महत्वाचं आहे, तुम्हाला करावं लागेल. आणि शेवटचा म्हणजे पेपरच्या आधीच्या दिवशी काय करायचे, तुम्हाला एक प्रॉपर रेस्ट घ्यायचंय आणि तयार करायची. तुम्हाला या दिवशी फक्त रिवाइज शॉर्ट नोट्स ब्रीफली, प्रिपेअर ऍडमिट कार्ड आणि आयडी प्रूफ्स, स्लीप बाय 10 PM मिनिमम, लवकर झोपायचे कारण दुसऱ्या दिवशी गडबड नको. आणि नो हेवी स्टडी, स्ट्रेस युअर प्रिपरेशन, बस अँड डन. मग तुम्ही काय रेडी टू गो. येते लक्षात, या गोष्टी लक्षात ठेवा. एक बेसिक गोष्टी आहेत, हे फायनल 3 दिवसाचं काउंटडाऊन आहे आपण बनवलेलं आहे. मग ऑब्विसली द नेक्स्ट 40 days आर नॉट अबाउट द स्टडिंग मोर, दे आर अबाउट द रिवाइजिंग स्मार्टर. म्हणून तुम्हाला या 14 दिवसात रिव्हिजन करायची, अॅक्युरसी करायची आणि कन्सिस्टन्सी करायची. सगळ्यांना ऑल द बेस्ट या 14 दिवसांसाठी. आपण बेस्ट 40 डेज प्लॅन बनवलेला आहे. ठीक आहे, ओके, डन, फायनल.